ओमकार वाबळे सध्या आपल्या सोबत आहेत। ओमकार, एक मोठा गौप्यस्फोट आहे। शरद पवारांनी जर मला त्यावेळी कारखान्याची निवडणूक लढवण्यापासून थांबवलं आणि त्यानंतर अजित पवार यांचा राजकीय मार्ग जो आहे तो सुकर झाला, असा एक मोठा गौप्यस्फोट राजेंद्र पवार करताना दिसतायत। ओमकार यांच्याशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा प्रयत्न करूया। आपण बघतोय रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांचा हा सर्वात मोठा गौप्यस्फोट। याआधी खरं तर पवार कुटुंबियांमधल्या काही कुरबुरी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे आणि त्यातच आता राजेंद्र पवार यांचं हे एक मोठं वक्तव्य समोर येत आहे। जर मी आधीच राजकारणामध्ये आलो असतो तर पवार कुटुंब हे राजकीयदृष्ट्या याआधीच फुटलं असतं, असा एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। तर याआधी कारखान्याची निवडणूक लढवण्यापासून मला शरद पवार यांनी थांबवलं, असं त्यांनी म्हटलंय आणि मी राजकारणामध्ये न आल्यामुळेच अजित पवार यांचा राजकारणामधला आतापर्यंतचा मार्ग सुकर झाला, त्यांची वाटचाल पुढे गेली, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। ओमकार पुन्हा एकदा जोडले गेलेला आपल्या सोबत। ओमकार, काय अधिकची माहिती द्याल? राजेंद्र पवार यांचा हा एक मोठा गौप्यस्फोट। एकीकडे शरद पवार यांनी कारखान्याची निवडणूक लढवण्यापासून आपल्याला थांबवलं असं त्यांनी म्हटलंय, दुसरीकडे अजित पवार यांचा राजकारणामधला मार्ग सुकर झालाय असंही ते म्हणतात। इंटरेस्टिंग माहिती म्हणावी लागला आजच्या घडीला, ज्यावेळी एकीकडे पवार यांच्या पक्षामधला स्प्लिट आहे तो एकदम कॉमन आहे आणि तो एकदम स्पष्ट सगळ्यांना क्लिअर, अगदी क्रिस्टल क्लिअर असा दिसतोय। पण पवारांच्या कुटुंबामध्ये स्प्लिट आहे की नाही याबद्दल जेव्हा वारंवार बोललं जातंय, त्यातली ही एक घडामोड म्हणून अॅनलाइज करावं लागेल। मागच्या निवडणुकीला ज्यावेळी शरद पवारांचे वेगवेगळे म्हणजे रामराजेंनी एक निर्णय घेतला होता किंवा आणखी त्यांचे काही महत्वाचे नेते होते त्यांनी वेगवेगळा निर्णय घेतला होता, त्यावेळी कौटुंबिक गोष्टींबद्दल आणि कुटुंबात कुठली फूट नाही असं शरद पवार बोलले होते। पत्रकारांना त्यांनी उलट माफी मागा असं सांगितलं होतं 2019च्या निवडणुकीपूर्वी। पण ज्यावेळी अजित पवार वेगळा स्टँड घेतात, ज्यावेळी पक्षात स्प्लिट हे क्लिअर होतं, ज्यावेळी स्वतःचा पुतण्या काहीतरी नवीन गोष्टी मांडायला बघतो, त्याचं कुटुंब, त्याची फॅमिली एक नवीन म्हणजे येणाऱ्या काळात अर्थात पार्थ पवार असतील यांचा काहीतरी या सगळ्या संदर्भात स्टँड असेल, अशा वेळी कौटुंबामध्ये नक्की काय चाललंय याबद्दलची ही घडामोड म्हणून पाहावी लागेल। कारण राजेंद्र पवार म्हणजे रोहित पवारांचे वडील ते जर या पद्धतीने म्हणत असेल की त्याच वेळी शरद पवारांनी मला थांबवलं होतं कारण कुटुंबातले कलह बाहेर यायला नको, एकदा कुटुंबामध्ये पॉलिटिकल पॉवर सेंटर तयार झाली की त्याचे क्लॅशेस वाढत असतात आणि त्यातून जो रेझिस्टन्स तयार होतो यातून ही सगळी संघर्ष गाथा पुढे येते। अगदी काका पुतण्याची आत्ताची सुद्धा स्टोरी हीच असू शकते, कारण ज्या पद्धतीने अजित पवार सुरुवातीपासून म्हणतात, म्हणजे पहिला मेळावा अजित पवारांनी स्वतःच्या पक्षाचा जेव्हा गट होता पक्ष म्हणून क्लिअर झालेला नव्हता, मुंबईच्या बांद्रेच्या MIT मध्ये घेतलेला होता, त्यावेळी सुद्धा त्यांनी शरद पवारांचं फक्त वय नव्हतं काढलं, तर तुम्ही कधीतरी थांबलं पाहिजे असं स्पष्ट म्हटलेलं होतं। याचा अर्थ राजकीय वर्चस्वाची लढाई आणि त्यातून कुटुंबाची या सगळ्यातली इन्व्हॉल्वमेंट आणि यातून ही घडलेली एक पुढची आताचा एक स्टेपिंग स्टोन असेल आपण असं या सगळ्याला म्हणू। पण राजेंद्र पवारांना त्यावेळी शरद पवारांनी थांबवलं, त्याच वेळी जर ते आले असते राजकारणामध्ये तर कदाचित एकीकडे अजित पवार दुसरीकडे राजेंद्र पवार अशी आणखी दोन पॉवर सेंटर्स तयार झाली असती। त्यानंतर मग पुढच्या काळात सुप्रिया सुळेंचा उदय नक्की कसा झाला असता, की तो झाला असता की नसता झाला, हे सगळे प्रश्न आता उपस्थित होतील। अगदी याच विषयी बोलण्यासाठी तुषार झरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। तुषार, एक मोठं वक्तव्य राजेंद्र पवार यांचं, जर मी याआधी राजकारणामध्ये आलो असतो तर पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या फुटलं असतं, असंही त्यांनी म्हटलंय। नक्कीच यामिनी आपण जर पाहिलं तर हे जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला गेल्या काही दिवसांची किनार असल्याचंही बोललं जातंय। विशेष करून जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमधून अजित पवार बाजूला गेले, शरद पवारांपासून खरं तर ते दुरावले गेले। राष्ट्रवादी पक्ष नंतर अजित पवारांना मिळाला, त्यांना चिन्ह मिळालं आणि याचा संपूर्ण जो विषय आहे तो कुठेतरी घरापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं। अनेक वेळा म्हटलं गेलं की पवारांचं कुटुंबीय एकसंध आहे, आजपर्यंत ते अनेक वेळा दिसून आलं। मात्र कोणतंही घर एक राहण्यासाठी त्याच्या मागल्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक वेळा पुढे येण्यापासून राहत असतात, तशीच काहीशी ही गोष्ट असावी असंही बोललं जाते। राजेंद्र पवारांनी हे जे वक्तव्य केलंय ते वक्तव्यही तितकंच महत्वाचं आहे, कारण अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांपासून म्हणजे शरद पवारांपासून दुरावलेले ते खरं तर त्यांनी बाजूला गेल्याने एकंदरीत ही संपूर्ण चर्चा रंगताना एकंदरीत पाहायला मिळते। दुसरी गोष्ट जर यामध्ये जर आपण पाहिली तर ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे
जर त्यावेळेस राजेंद्र पवार हे निवडणुकीमध्ये उतरले असते आणि राजेंद्र पवार आणि अजित पवार हे खरं तर त्यावेळेस एकाच वेळेस राजकारणात येण्याची ठीक आहे तुषार. वेळ होती आणि ते जर एकत्र आले असते तेच एका वेळेस घरातून दोघे जण राजकारणात आले असते तर कुठेतरी घरातली कलह त्यावेळेस राजकीय दृष्ट्या वाढला असता. तुषार, मात्र आता हा सगळा कलह बाहेर येताना दिसतोय. धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी. तर राजेंद्र पवार यांच्या गौप्यस्फोटावरती जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात. पवारांनी मला सांगितलं, मी म्हटलं अरे तू कसं काय आजोबांबरोबर आलास? तो म्हणाला बघा आमच्या घराची ओळख कोणामुळे आहे? शरद पवार. बोलतो मी इंटरनॅशनली जातो तेव्हा मी कोणाचं नाव सांगतो? शरद पवार. बोलतो मला मॉरली आणि एथिकली म्हणजे मनाने आणि विचाराने हे ऍक्सेप्टच होत नाही, मी हे सहनच करू शकत नाही की शरद पवारांना सोडून द्या. ही जर त्या घरातल्या छोट्यातल्या छोट्या माणसाची भूमिका असेल तर राजेंद्र पवारांची भूमिका योग्य आहे ना. मी लढणार होतो आणि साहेबांनी मला नको लढू म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांच्या मनात साहेबांविषयीचा आदर किती आहे हा बघा ना. काय चुकीचं बोलले राजेंद्र पवार.